गुड मॉर्निंग मॅडम. माझं नाव प्रेम भोसले आहे. मी 12th पास केली आणि जॉबसाठी इंटरव्ह्यू दिलेला. मागील 2 हप्त्यापासून मी येतोय. पण काय ना मॅडम, मला की बोलतात की हमेशा की तुझी आणखीन तुला काहीतरी लागणार आहे आणि वॅकन्सी फुल आहे असं म्हणून टाळून टाकतात आणि दुसऱ्या हप्ती मला यायला सांगतात. मॅडम, आता मी खूप वेळानंतर इथं आलेलो आहे इंटरव्ह्यूसाठी आणि खूप वेळेनंतर तुम्ही भेटला. तुमची मुलाखत झाली माझ्याशी. मॅडम, सांगा ना काय आहे नक्की? मला कामासाठी खूप खूप त्रास होतोय कारण 2 महिन्यानंतर मी इथं आलेलो आहे. आणखीन 2 दिवसांनी? नाही मॅडम, असे 2 दिवस करताना 2 महिने झालेत मॅडम. अच्छा. नाही मॅडम, त्यांना मी बोललो, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला, पण ते पण मला कधी फोन उचलत नाहीये. माझा नंबर ब्लॅक लिस्टमध्ये टाकलाय मॅडम त्यांनी. नाही, पाणी नको. अरे नाही मॅडम, तुम्ही ऐका ना. अरे आणखीन कवळं किती वेळेपासून मी इथं वाट बघू तुमची? 1 घंटा झालाय बाहेर थांबून, उन्हामध्ये. काय ना काय तुम्ही चुकी काढत राहतात की इंग्लिश प्रॉपर नाही, काय प्रॉपर नाही. मॅडम, असं कवरच चालणार मॅडम? हां? मेहनत करून आम्ही पास होतो, शेतकऱ्याची पोरं, आणि मग तुम्ही न्यूजमध्ये दाखवतात की आम्ही सर्वांना पास करतो, सगळ्यांना काम देतो. नाही मॅडम, असं नाही चालणार. तुम्ही सांगा, नक्की जे आहे ते सांगा तुम्ही. नाही, तुम्ही टेबल खालून पैसे घेतात, त्यांना एसी मध्ये ठेवतात. मी बाहेर उन्हामध्ये कळकळ करतोय, मला कोणी पाणी विचारत नाही, आणि आता आता आत आल्यानंतर तुम्ही असं करता? हा? नाही मॅडम, हे हे चुकीचं आहे मॅडम. असं असं नाही चालणार मॅडम. अरे पण, अरे तुम्हाला समजायला पाहिजे. हा? तुम्ही आमच्यासोबत असं गैरवापर करता. हा? झाले 2 महिन्यापासून मी कामासाठी दर 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 भटकतोय, आणि तुम्ही 2 दिवस 2 दिवस 2 दिवस आणि 2 दिवसानंतर 2 महिने होतात तुमचा लापता असतो. तुमचा हा वॉचमॅन, त्याला फोन करायचा, त्याचा फोन बंद राहतो. नाही मॅडम, असं नाही चालणार. मला नोकरीची गरज आहे मॅडम. तुमच्यामुळं आज आम्ही सर्व मुलं घरामध्ये बसलो आहोत. शेतकऱ्याच्या मुलांसोबतच असं होतं. काय तर न्यूज मध्ये आणि बातम्यामध्ये दाखवतात की आम्हाला जॉब देतात, आम्हाला काम देतात, पण असं काही होत नाहीये. आम्ही शिक्षण करतो, आमचा हक्क आहे की आम्हाला नोकरी मिळालीच पाहिजे. जर तुम्हाला नसन होत मॅडम, तर आम्हाला द्या सांगून. आणि असा ढोंग करू नका की आम्ही गरीबाला कामं देतो, नोकरी देतो म्हणून. हे चुकीचं आहे. मला हक्क आहे, मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, मी मराठी माणूस आहे, आणि महाराष्ट्रामध्ये मला काम मिळालंच पाहिजे. इथं नाही भेटणार तर कुठेतरी भेटणार, पण आम्ही काम मिळून राहणार. धन्यवाद.